तर मी तुम्हाला आज एक इम्पॉर्टंट कन्सेप्ट एक्सप्लेन करणार आहे. तो कन्सेप्ट काय आहे तर सर्कमसेंटर आणि सर्कम रेडियस. स्पेशली मी आजच काय एक्सप्लेन करतो हा कन्सेप्ट. एक तर शाहू स्क्रीनिंग एक्झाम आहे 15-16ला. शाहू स्क्रीनिंगच्या 2024च्या एक्झाममध्ये ह्याच्या रिलेटेड एक क्वेश्चन विचारला गेला होता, फाइंड द सर्कम रेडियस म्हणून. ओके. आल्सो तुम्ही 9th, 10th, 11th, 12th जेव्हा जेव्हा तुम्ही मॅथ शिकाल त्याच्यामध्ये हा कन्सेप्ट खूप इम्पॉर्टंट आहे, सर्कम सेंटर आणि सर्कम रेडियस. ओके. सो आपण काय पाहूयात काय असेल सर्कम सेंटर आणि सर्कम रेडियस. ओके. तो सर्कम सेंटर आणि सर्कम रेडियस काय असते. सपोज मी एक ट्रायंगल काढला. ओके. ट्रायंगलला किती साईड्स असतात, 3 साईड्स. ओके. समजा मी तिन्ही साईड्सचे परपेंडिक्युलर बायसेक्टर काढले. ओके. तर परपेंडिक्युलर बायसेक्टर म्हणजे काय तर ते ट्रायंगलच्या तिन्ही साईडला परपेंडिक्युलर पण असणार आणि त्या साईडला बायसेक्ट पण करणार. ओके. समजा मी इथं परपेंडिक्युलर काढलं आणि हे समजा बायसेक्ट पण करत असेल साईडला. ओके. सिमिलरली मी इकडं काढलं, हे परपेंडिक्युलर पण असेल आणि बायसेक्ट पण करत असेल. ओके. सिमिलरली मी इथे पण काढला, हे परपेंडिक्युलर पण असेल आणि बायसेक्ट पण करत असेल. ठीक आहे. परपेंडिक्युलर पण बायसेक्ट पण म्हणजे काय, ॲल्टिट्यूड प्लस मीडियनचं दोन्ही काम करते परपेंडिक्युलर बायसेक्टर. ओके. समजा मग ट्रायंगलच्या तिन्ही साईड्सचे परपेंडिक्युलर बायसेक्टर्स ज्या पॉईंटमध्ये इंटरसेक्ट होतात है ना, ट्रायंगलच्या तिन्ही साईड्सचे परपेंडिक्युलर बायसेक्टर ज्या पॉईंटमध्ये इंटरसेक्ट होतात त्याला आपण सर्कम सेंटर म्हणतो. काय म्हणतो, सर्कम सेंटर. ओके. ओके. आणि सपोज मी सर्कम सेंटर टू हा पॉईंट जॉईन केला, ट्रायंगलचा व्हर्टेक्स. ओके. किंवा व्हर्टेसेस ऑफ ट्रायंगल. सर्कम सेंटर टू हा पॉईंट जॉईन केला मी, सर्कम सेंटर टू हा पॉईंट जॉईन केला. ओके. व्हर्टेसेस ऑफ ट्रायंगल जॉईन केले मी, सर्कम सेंटर टू व्हर्टेक्स, सर्कम सेंटर टू व्हर्टेक्स. ओके. ट्रायंगलला किती व्हर्टेसेस असतात, 3, 1, 2, 3 आणि हे जर जॉईन केलं तर सर्कम सेंटर टू जे हे डिस्टन्स आहे व्हर्टेक्सपर्यंतचं. ओके. त्याला म्हणतो आपण सर्कम रेडियस. ओके. तर सर्कम सेंटर काय, पॉइंट ऑफ इंटरसेक्शन ऑफ परपेंडिक्युलर बायसेक्टर्स ऑफ साइड्स ऑफ अ ट्रायंगल. ओके. देन सर्कम रेडियस काय, डिस्टन्स बिटवीन सर्कम सेंटर अँड वन ऑफ द व्हर्टेसेस ऑफ अ ट्रायंगल. ओके. ते डिस्टन्स काय असेल, सेमच असेल. आणि स्पेशली ह्याला सर्कम सेंटर आणि सर्कम रेडियसच का म्हणतो, कारण समजा मी सर्कम सेंटरला इथे कंपास ठेवला आणि एक असा जर सर्कल काढला. ओके. सर्कल जर काढला असा मी इथे कंपास ठेवून, तर ते ट्रायंगलच्या तिन्ही व्हर्टेसेसपासून तो सर्कल पास होतो. ट्रायंगलच्या तिन्ही व्हर्टेसेसपासून तो सर्कल पास होतो. ओके. त्याच्यामुळे ह्याला सर्कम सेंटर आणि सर्कम रेडियस, आणि ह्या सर्कलला आपण सर्कम सर्कल म्हणतो. ठीक आहे. सर्कम सर्कल म्हणतो. तर ह्याची स्पेशालिटी काय किंवा ह्याच्या रिलेटेड शाहूमध्ये कुठला क्वेश्चन विचारला गेला होता. ओके. सर्कम सेंटर आणि सर्कम रेडियसबद्दल. तर तुम्हाला समजा हे सर्कम रेडियस काढायचे असेल, सर्कम सेंटर टू पॉईंट जॉईनिंग टू व्हर्टेक्स ऑफ अ ट्रायंगल. ओके. सर्कम रेडियस फाइंड करायचे असेल त्याचे ना 2-3 फॉर्म्युले आहेत बेसिक. समजा स्केलर ट्रायंगल असेल, स्केलर म्हणजे काय, ABC 3 साईड्स आहेत आणि तुम्हाला समजा सर्कम रेडियस काढायचे आहे. समजा आपण सर्कम रेडियसला कॅपिटल आरने डिनोट करूयात. तर काय फॉर्म्युला आहे, तुम्ही काय करा, ट्रायंगलच्या तिन्ही साईड्सची लेंथ काढा. ओके. आणि एका साईडला लेंथला A म्हणा, एका साईडच्या लेंथला B म्हणा आणि एका साईडच्या लेंथला C म्हणा आणि त्याला डिवाइड करा ABCला, म्हणजे त्या लेंथच्या प्रोडक्टला डिवाइड करा 4 टाइम्स ट्रायंगलने. आता हे ट्रायंगल काय तर ते ट्रायंगल म्हणजे एरिया ऑफ ट्रायंगल असेल. इथं काय असेल, एरिया ऑफ ट्रायंगल. ते कसं फाइंड करतात ते आपण पाहूयात. ओके. काय सर्कम रेडियस काढायचं असेल तर काय करावं लागेल तुम्हाला, ट्रायंगलच्या 3 साईड्सचा प्रोडक्ट घ्यावं लागेल आणि त्याला डिवाइड करावं लागेल 4 टाइम्स एरिया ऑफ ट्रायंगलने, 4 टाइम्स एरिया ऑफ ट्रायंगलने. ते एरिया ऑफ ट्रायंगल कसं काढायचा पाहूयात आपण. किंवा समजा हे स्केलर ट्रायंगलसाठी फॉर्म्युला झाला, काय झाला आहे, स्केलनसाठी. ठीक आहे. आता एरिया ऑफ ट्रायंगल कसा फाइंड करायचा, तर एरिया ऑफ ट्रायंगल फाइंड करायचा असेल तुम्हाला, समजा तुम्हाला ट्रायंगलचे समजा हा पॉईंट A आहे, हा पॉईंट B आहे आणि हा पॉईंट C आहे. समजा ह्याचे कोऑर्डिनेट्स आहेत x1 y1, ह्याचे कोऑर्डिनेट्स आहेत x2 y2, ह्याचे कोऑर्डिनेट्स आहेत x3 y3. ओके. आणि समजा तुम्हाला एरिया ऑफ ट्रायंगल फाइंड करायचे आणि ट्रायंगलचे 3 व्हर्टेसेस दिले, तर ते एरिया ऑफ ट्रायंगल आपण कसं फाइंड करतो आपण, तर हाफ इंटू डिटरमिनंटमध्ये x1 x2 x3 y1 y2 y3 आणि ते 1 1 1. ओके. सो तुम्हाला तिन्ही लेन्थ काढावं लागतील. ते तिन्ही लेन्थ कसं काढणार तुम्ही, युजिंग डिस्टन्स फॉर्म्युला. ओके. त्यांचा प्रोडक्ट घेण्यावरती आणि 4 टाइम्स एरिया ऑफ ट्रायंगल कसं काढणार, ते विथ द हेल्प ऑफ डिटरमिनंट. ओके. हे झालं स्केलर ट्रायंगल बाबतीत. कशा बाबतीत, स्केलर ट्रायंगल, जे तिन्ही साईड्स काय असतील डिफरंट. सपोज
आता मी तुम्हाला हे का सांगतोय, कारण नेक्स्ट क्वेश्चन बघूयात आपण इथे. हा क्वेश्चन जर पाहिला तुम्ही, सर्कम रेडियस ऑफ ट्रायंगल फॉर्म्ड बाय लाईन्स. ओके, तर हा क्वेश्चनमध्ये तुम्हाला ट्रायंगलच्या साईड्सचे इक्वेशन्स दिलेत तुम्हाला, ट्रायंगलच्या साईड्सचे इक्वेशन. मग समजा ह्या ट्रायंगलच्या 3 साईड्सचे इक्वेशन दिलेत, तर तुम्ही हे व्हर्टायसेस कसे काढणार, हे व्हर्टायसेस कसे काढणार. ओके, तर काय करावं लागेल तुम्हाला, समजा ह्या 2 साईडचे इक्वेशन दिलेत, त्या 2 इक्वेशनला सायमल्टेनियसली सॉल्व्ह करा, एक पॉईंट येईल. ह्या 2 इक्वेशनला सायमल्टेनियसली सॉल्व्ह करा, हे दुसरा पॉईंट येईल. नंतर ह्या आणि ह्या इक्वेशनला सायमल्टेनियसली सॉल्व्ह करा, तिसरा पॉईंट येईल. म्हणजे त्या अँगलचे 3 व्हर्टायसेस येतील. आणि 3 व्हर्टायसेस जर का आले तर तुम्हाला ह्याची लेंथ काढता येईल, ह्याची लेंथ काढता येईल, ह्याची लेंथ काढा. एकाला ए म्हणा, एकाला स्मॉल बी म्हणा, एकाला स्मॉल सी, आणि त्याचा प्रोडक्ट घ्या. आणि विथ द हेल्प ऑफ व्हर्टायसेस तुम्ही एरिया ऑफ ट्रायंगल पण काढू शकतो. ठीक आहे, हे झालं स्केलर ट्रायंगलसाठी. बट समजा तो ट्रायंगल तर राईट अँगल असेल, काय असेल, राईट अँगल ट्रायंगल, म्हणजे 90 डिग्रीवाला. तर काय करणार तिथं, तर तुम्हाला एवढं काही करायची जरूरत नाही. बस सिम्पली सर्कम रेडियस कसं काढणार, हायपोटेनियस बाय 2. ओके, हायपोटेनियस बाय 2. तर हे झाला बेसिक कन्सेप्ट सर्कम सेंटर आणि सर्कम रेडियसचा. तसं इक्विलॅटरलला पण एक फॉर्म्युला आहे ह्याचा, इक्विलॅटरलला पण फॉर्म्युला आहे. बहुतेक ते आहे a/√3. बहुतेक नाही, तेच आहे a/√3 इक्विलॅटरलला पण. ठीक आहे, तर आपण काय करूयात, नेक्स्ट क्वेश्चन अप्रोच करूयात आता. ओके, तर क्वेश्चन काय, हा क्वेश्चन 2024 मध्ये शाहू स्क्रीनिंगमध्ये विचारलेला क्वेश्चन आहे. मी क्वेश्चन नंबर 69 का टाकला आहे इथं, कारण माझ्याकडे सेट ए आहे, त्याच्यामध्ये क्वेश्चन नंबर 69 आहे हा. ओके, तर पाहूयात आपण. बस मी तुम्हाला सांगितलं सगळं, तुम्हाला ट्रायंगलच्या 3 साईड्सचे इक्वेशन दिलेले आहेत इथं. ओके, दिसते ना. ओके, हां, ट्रायंगलच्या 3 साईड्सचे इक्वेशन दिले आहेत, ते आपण सायमल्टेनियसली सॉल्व्ह करू. तुम्हाला 3 व्हर्टायसेस भेटतील ट्रायंगलचे. ओके, सो पहिले इक्वेशन सॉल्व्ह करू. मी काय करणार, एक्सची व्हॅल्यू काय, ओके इथेच करतो मी. एक्सची व्हॅल्यू 7 - 4y येईल. मग फर्स्ट आणि सेकंड सॉल्व्ह करू. एक्सची व्हॅल्यू 7 - 4y इथं ठेवली मी, प्लस 3y = 1. सायमल्टेनियस सॉल्व्ह करा, कसं पण, एलिमिनेशन असो या सबस्टिट्यूशन. मी सबस्टिट्यूशन फॉलो करतोय कारण इझिली होऊन जाईल. सो 5 × 7 = 35, 5 × 4 = 20y प्लस 3y = 1. सो -17y येईल इथं, आणि 1 मधनं 35 गेलं, प्लस इकडे 2 मायनस होईल, 1 - 35 - 34. सो y विल बी 2. इथे y2 असेल, इथे yची व्हॅल्यू ठेवा, है ना, yची व्हॅल्यू 2 आली आहे, इथे ठेवून द्या. 2 ठेवलं, 4 × 8, एक्सची व्हॅल्यू येईल -1. सो ह्या ज्या 2 लाईन्स आहेत त्याचा तुम्हाला पॉईंट ऑफ इंटरसेक्शन भेटलेला आहे, म्हणजे ट्रायंगलचा एक व्हर्टेक्स भेटलेला आहे तुम्हाला, -1, 2. अशीच 2 व्हर्टायसेस काढावे लागतील आपल्याला. सो 3 व्हर्टायसेस आल्यानंतर बघूयात आपण काय करायचं. सो मी आता काय करतो, ओके, सो आता मी फर्स्ट आणि थर्ड सॉल्व्ह करतो. फर्स्ट आणि थर्डमध्ये असंच ठेवूयात आपण, 3x - 5, yची व्हॅल्यू काय ठेवणार मी, 7 - 4y. ओके, = 21. मग आता 3x आहे, -5 ने मल्टिप्लाय करताना काळजी घ्या की मायनस प्लस -35 मायनस प्लस 20y = 21. ओके, सॉरी मी एक्सच्या ठिकाणी ठेवलं नाही, वायच्या ठिकाणी ठेवलं आहे, सॉरी, इरेज करतो मी. ओके, हां, एक्सची व्हॅल्यू काय, 7 - 4y. ओके, 3 × 7 - 4y -5y = 21. ओके, मग 3 × 7 = 21, 3 × 4 = 12y -5y = 21. ओके, 3x - 5 = 21. ओके, एक्सची व्हॅल्यू काय, 7 - 4y ठेवली मी, 3 × 21, 3 × 12. ओके, -12 - 17y, 21 - 21 0. सो yची व्हॅल्यू काय येईल तुमची 0. आणि जर मी y 0 ठेवलं तर एक्सची व्हॅल्यू काय येईल 7. सो दुसरा पॉईंट काय आला तुमचा 7,0. फर्स्ट पॉईंट काय आला -1,2. ओके, दुसरा पॉईंट काय आला 7,0. मी फर्स्ट सेकंड सॉल्व्ह केलं, फर्स्ट थर्ड सॉल्व्ह केलं. जागा नसल्यामुळे थोडं इरेज करतो आता मी इथे. ओके, आणि मी आता सॉल्व्ह करतो सेकंड आणि थर्ड. 2 पॉईंट आलेत, -1,2 7,0. ठीक आहे, सेकंड आणि थर्ड सॉल्व्ह कसं करणार, 5x + 3y = काय 1 आहे, आणि 3x - 5y = 21. कशाने पण सॉल्व्ह करा, मी एलिमिनेशनने सॉल्व्ह करतो. एलिमिनेशन काय म्हणते, तर इथून एक्सची व्हॅल्यू काढा. इथून एक्सची व्हॅल्यू काय येईल, 1 - 3y / 5 प्लस 3y = 1. ओके, बघा मी काय केलं, एक्सची व्हॅल्यू काढली, 1 - 3y / 5
ओके, सेकंडमध्ये ठेवायचं आहे मला, तर सेकंडमध्ये काय येईल, हां सॉरी, ओके हां, तर काय केलं मी, हां एक्सची व्हॅल्यू काय केली 1 - 3y/5 तिथे ठेवलं, -5y इज इक्वल टू 21. सो सॉल्व करू आपण, 3 × 1 = 3, 3 × 9, 5 × 5 = 25/5 इज इक्वल टू 21. सो 5 इकडे म्हटलं 3 - 25 34y इज इक्वल टू 21 × 5 = 105. ठीक आहे, मग हे काय होईल, -34y 105 मध्ये 3 गेले 102 राहील, इथं काय राहील 102. आता 34 3 जाईल बहुतेक ते. ओके, तर वायची व्हॅल्यू काय येईल -3. आलेली वायची व्हॅल्यू -3 कुठे पण ठेवा, इथे ठेवलं मी 5x, y -3 जर इथं ठेवलं आपण तर -9 येईल इज इक्वल टू 1. सो 5x इज इक्वल 9 + 1 10. एक्सची व्हॅल्यू काय आली तुमची 2. सो 3 पॉईंट्स काय आले तुमचे, ओके, -1, 2, 7, 0, 2, -3. ओके, सो आपण इथे करूयात, दिसते व्यवस्थित, ओके हां ठीक आहे. आता बस आपण ह्या 3 पॉईंटमधलं डिस्टन्स काढू. एका पॉईंटला मी पकडतो -1, 2, इथे पकडतो 7, 0 आणि इथे पॉईंट पकडतो 2, -3. ठीक आहे, डिस्टन्स काढूयात आपण डिस्टन्स फॉर्म्युलाने. ह्याला मी ए पकडतो, ह्याला बी, ह्याला सी, आत्ता म्हणल्यासारखं तुम्हाला. ठीक आहे, तर इथे काय होईल, ए कसं काढेल, x2 - x1. ओके, डिस्टन्स फॉर्म्युला काय असेल, जर समजा एक पॉईंट x1 y1 असेल आणि दुसरा पॉईंट x2 y2 असेल. ठीक आहे, त्या दोन पॉईंटमधलं डिस्टन्स काय असेल, x2 - x1 स्क्वेअर प्लस y2 - y1 स्क्वेअर. ओके, सिमिलर वेमध्ये 7 - 1 8 स्क्वेअर 64 प्लस 2 स्क्वेअर 4. सो आन्सर विल बी 68. सो तुमचं ए आलेलं आहे 68. बी काय येईल, 7 - 2 5, 7 - 2 5, 0 - 3, 5 स्क्वेअर प्लस 3 स्क्वेअर 9, 25 प्लस 9 दॅट इज इक्वल टू 34. सी काढू तर आपण तसं सिमिलरली 2 - 1 प्लस 3, 3 स्क्वेअर 9 प्लस -3 - 2 -5 5 स्क्वेअर काय असेल 25. सो हे पण काय आलं √34 आलं. ओके, तुम्ही जर प्रॉपरली ऑब्झर्व केलं, ओके प्रॉपरली जो ऑब्झर्व केलं, तुम्ही जर ऑब्झर्व केलं इथं, तर इथं बघा एचा स्क्वेअर इज इक्वल टू काय असेल बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर. एचा स्क्वेअर इज इक्वल टू बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर. कारण सगळ्यात मोठी साईड जी आहे ए, त्याचा स्क्वेअर केलं तर दुसऱ्या दोन साईडच्या स्क्वेअरची ॲडिशन होऊ लागले आहे. म्हणजे हा ट्रायंगल कसला आहे, राईट अँगल ट्रायंगल आहे. काय, राईट अँगल ट्रायंगल. आणि जर ट्रायंगल राईट अँगल असेल तर मी जस्ट तुम्हाला आता एक फॉर्म्युला सांगितला होता की राईट अँगल ट्रायंगलमध्ये सर्कम रेडियस आपण कसं काढतो, हायपोटेनियस बाय 2. सो मी काय करेल इथं, ए तुमचं काय आलं आहे √68. ओके, सो आपली सर्कम रेडियस काय असेल, दिसते ना, ओके इथं, हां ओके, सर्कम रेडियस काय असेल हायपोटेनियस बाय 2 म्हणजे √68/2. ओके, तर त्यांनी विचारले की सर्कम रेडियस ए बाय बी आहे तर ए प्लस बी. ओके, म्हणजे मला दोघांना रूटमध्ये घ्यावं लागेल. जर दोघांना रूटमध्ये घ्यायचं आहे तर मला √4 लिहिणार, कारण बाहेरून काय होईल √4 काय असतं 2. सो मध्ये गेल्यावर ते √4 होईल. सो ह्याला सिम्प्लिफाय जर केलं आपण, ठीक आहे, 34 नाही 4 × 1 = 4 17 येईल, सॉरी. सो हिअर 17 काय येईल इथं 1. तर ह्याला कम्पेअर करा √a/b सोबत. ठीक आहे, मग a + b काय असेल 17 + 1 दॅट इज इक्वल टू 18. त्यामुळे हा कन्सेप्ट इम्पॉर्टंट आहे, सर्कमसेंटर अँड सर्कम रेडियस.